नमस्कार. वैष्णवीज फूडकट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण मेथीची भाजी कशी बनवायची ते बघतोय. हिवाळा सुरू आहे आणि मार्केटमध्ये खूप साऱ्या हिरव्या पालेभाज्या फ्रेश भेटतात आणि स्वस्तही असतात. तर आज आपण मेथीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघतोय. पॅनमध्ये 3 चमचे तेल घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकूया. लसूण शक्यतो ठेचून टाकायचा, त्यामुळे त्याचे फ्लेवर्स छान उतरतात. इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या वापरले आहेत. पालेभाज्या करताना लसूण वापरल्यामुळे भाज्यांना छान टेस्ट येते. लसूण भाजला गेलाय. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकूया. इथे मी 4 हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरची कमी जास्ती करू शकता. तर आज आपण मेथीची डाळ घालून सुकी भाजी कशी बनवायची ते बघतोय. त्यासाठी मी इथे मूग डाळीचा वापर केलाय. तुम्ही इथे मूग डाळ ऐवजी तूर डाळीचाही वापर करू शकता, पण तूर डाळीला शिजायला वेळ लागतो, त्यासाठी मी इथे मूग डाळीचा वापर करते. मूग डाळ मी अर्धा ते 1 तास भिजत ठेवली होती, त्यामुळं मूग डाळ लवकर शिजते. आता यामध्ये टाकूया पाव चमचा हळद. सगळं एकजीव करून घेऊया आणि साधारणतः 4 ते 5 मिनिटांसाठी डाळ परतवून घेऊया. 4 ते 5 मिनिटं झालेत. डाळ छान अशी परतवून झाले. आता यामध्ये मेथी टाकूया. मेथी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे आणि मग ती निवडली आहे. कोणत्याही पालेभाज्या करताना भाज्या आधी स्वच्छ धुवून घ्याव्यात आणि मग त्या चिराव्यात किंवा निवडाव्यात, त्यामुळे त्याच्यातील जीवनसत्व निघून जात नाही. मी इथे मेथीची एक जोडी वापरली आहे. आता इथं भाजी जास्त जरी दिसत असेल तरी ती शिजल्यानंतर भाजी कमी होते. सगळ्या पालेभाज्या शिजल्यानंतर त्याची क्वांटिटी कमीच होते. भाजी परतून घ्यायची आहे. एक 3 ते 4 मिनिटं भाजी छान परतून घेऊया. एक 3 मिनिटं भाजी छान परतून घेतले. आता तुम्ही इथं बघू शकता भाजीची क्वांटिटी जास्त दिसते, पण भाजी शिजल्यानंतर याची क्वांटिटी कमी होईल. आता यावरती झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. इथे आपण भाजीमध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही. भाजी छान वाफेवरती शिजवून घ्यायची आहे. वाफेवरती भाजी छान शिजते आणि भाजीला छान अशी टेस्ट सुद्धा येते. इथे तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी स्टीम आले, तर त्या आतल्या स्टीमने किंवा वाफेने भाजी छान शिजली जाईल. त्यामुळे आपल्याला भाजीमध्ये एक्स्ट्रा पाणी ॲड करायची गरज नाही. तर 5 मिनिटं झालेत. आता झाकण काढून घेऊया आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सगळं एकजीव करून घेऊया. सगळं नीट एकजीव करून झाले. आता पुन्हा 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे. साधारणतः 5 मिनिटं झालेत. झाकण काढून घेऊया. इथे बघू शकता भाजी छान शिजले, डाळ सुद्धा छान शिजली आहे. आता यामध्ये टाकूया 4 ते 5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट टाकणं ऑप्शनल आहे. काही वेळेला काय होतं, मेथीची भाजी कडू बनते, तर अशा वेळेला शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं मेथीचा कडवटपणा निघून जातो आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं भाजी चवीलाही छान लागते. एक 2 ते 3 मिनिटं भाजी परतवून घेऊया. साधारणतः 3 मिनिटं झालेत. मेथीची भाजी छान परतवून घेतले आणि भाजी तयार आहे. तर झटपट अशी तयार होणारी डाळ घालून केलेली मेथीची सुकी भाजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.